पुण्याच्या टोळी युद्धाचा बकासूर निवडणुकीच्या रिंगणात अजितदादांनी तिकीट दिलेला कुख्यात गुंड बापू नायर कोण? आता ज्या नावानं अख्खं पुणं हादरायचं ते नाव पुन्हा सर्वांच्या कानावर येऊ लागले. ते नाव म्हणजे बापू नायर. अजित पवारांकडून मोक्काचा गुन्हेगार बापू नायरला उमेदवारी दिल्याचं स्पष्ट झालंय. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर आता मोठ्या हालचालींना वेग आलाय. पुण्यातून अजित पवार गटानं गुंडांना तिकीटं वाटल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. अजित पवार गटाकडून बंडू आंदेकरची सून लक्ष्मी आंदेकर आणि कुख्यात गुंड गजा मारणं यांना तिकीट दिलंय. त्यातच आता ज्या नावानं अख्खं पुणं हादरायचं ते नाव पुन्हा सर्वांच्या कानावर येऊ लागलंय. ते नाव म्हणजे बापू नायर. अजित पवारांकडून मोक्काचा गुन्हेगार बापू नायरला उमेदवारी दिल्याचं स्पष्ट झालंय. पण बापू नायर कोण? जाणून घ्या. आणि बापू नायरच्या आयुष्याची दिशा बदलली केरळमधील वायनाड जिल्ह्यातील एका छोट्या गावातून उदरनिर्वाहासाठी पुण्यात आलेल्या नायर कुटुंबाचा बापू प्रभाकर नायर हा मुलगा. त्याचे वडील पुण्यात स्थायिक झाले आणि बापूनं बिब्वेवाडी परिसरात आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. सुरुवातीच्या काळात तो अत्यंत सामान्य आयुष्य जगत होता. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी त्यानं काही काळ चारचाकी चालकाचे कामही केले. मात्र 2001 मध्ये एका मित्रासाठी घेतलेल्या धावपळीत त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला आणि बापू नायरच्या आयुष्याची दिशा बदलली. भर दिवसा मिरवणुकीत बैजू नवघणेचा खून हळूहळू बापूनं बिब्वेवाडी, धनकवडी आणि कोंढवा भागात आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. याच काळात त्याचे आणि स्थानिक गुंड बैजू नवघण यांच्यात वर्चस्वावरून वाद सुरू झाले. 2011 मध्ये एका देवीच्या मिरवणुकीत झालेल्या वादाचा बदला म्हणून बापू नायर टोळीनं भर दिवसा बैजू नवघणेचा खून केला. या खुनामुळं पुण्याच्या गुन्हेगारी जगतात बापू नायरचं नाव मोठ्या प्रमाणावर चर्चेत आले. त्यानंतर त्यानं कोथरूडचा कुख्यात गँगस्टर गजानन मारण याच्याशी हातमिळवणी केली आणि केबल व्यवसायात आपले पाय रोवले. शिवसेनेचे नेते दीपक मारटकरच्या खुनात अटक अनेक वर्ष कारागृहात काढल्यानंतर 2020 मध्ये शिवसेनेचे युवा नेते दीपक मारटकर यांच्या खून प्रकरणात बापूचे नाव पुन्हा चर्चेत आले. ससून रुग्णालयात उपचारासाठी आलेला असताना त्यानं या कटातील मुख्य आरोपीची भेट घेतल्याचं तपासात समोर आले होते. या गुन्ह्यात त्याला पुन्हा अटक करण्यात आली. 2024 मध्ये जामिनावर बाहेर आल्यानंतर आता बापू नायरची टोळी पूर्वीसारखी सक्रिय नसल्याचं पोलीस सूत्रांचं म्हणणे आहे. दरम्यान कोणताही गुंड राजकीय वरदहस्त असल्याशिवाय मोठा होत नाही किंवा तो गँगस्टर म्हणून नावाडूपाला येत नाही हे खरं. तसं या गुंडाचा राजकीय वापर देखील तशाच पद्धतीनं होते हे देखील तितकंच खरं. बापू नायर यासोबतच शहरातील गँगस्टरचा त्या त्या काळच्या राजकीय परिस्थितीनुसार वापर करून घेण्यात आल्याचं पोलीस खासगीत सांगतात. अशातच आता अजित पवार यांनी बापू नायरला तिकीट दिल्यानं अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहे.